आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग आता आपल्या मुलीसाठी रुद्र भाऊजींसारखा चांगला बाबा शोधत असेलच ना ती. गौरी अगं तूच विचार कर, ऐन सणाच्या दिवशी तू कशी काय आजारी पडलीस आणि तेही अचानक. अगं ती बिट्टीची आई तर आहेच, पण त्याचबरोबर रुद्र भाऊजींच्या मनात स्थान निर्माण करण्याचे तिचे प्रयत्न मी स्वतः पाहिलेत. श्वेताताई म्हणतात ते खरं असेल का? खरंच देविकाताईंनी काही केलं असेल? पण असू शकतं ना, त्यांना कुठे फारसं ओळखतो आम्ही. पण त्या एक आई आहेत, त्या असं कसं करतील? रुद्र सर ओवा आणायला म्हणून गेले आणि खालीच थांबले. त्यांच्या लक्षात राहिलं नसेल का की मी वाट बघतेय ते? गौरीजी, इथे काय करताय? नाही म्हणजे मी झोपणारच होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही मला गुड नाईट म्हटल्याशिवाय मी झोपत नाही. बरं ठीक आहे, आता तुम्ही बोलायचंच नाही असं ठरवलंय तर मी तरी काय बोलणार. ओव्याचा अर्क आणायला एवढा वेळ लागतो? एवढे कशात रमला होतात? वाटलंच मला, पण मी काही मुद्दाम उशीर नाही केला. मी चंदू शेटना विचारलं कुठे ओवा, तर त्यांच्याकडे पण उत्तर नव्हतं. बाय द वे मी नंतर शोधून बनवला अर्क. थोडा वेळ डब्यावर नावं लिहिण्यात पण गेला. सॉरी गौरीजी. त्यात एवढे रमलात की मला पूर्णपणे विसरलात. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, मी की तो डबा? अर्थात तुम्ही गौरीजी, आणि तुमच्या हातचा डबा. मग तो डबा घेऊनच बसा, माझ्याशी बोलू नका. बापरे, एवढा राग? गौरीजी एवढा राग बरा नव्हे. बापरे, कोणतरी जास्तच रागवलंय.